प्रशांत कोरटकरला ज्या कोठडीत ठेवण्यात आलंय त्याच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली जाते। इंद्रजित सावंत आणि हर्षल सुर्वे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे। कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये यासाठी ही सीसीटीव्हीची मागणी करण्यात आली आहे। कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये अशी मागणी सुद्धा केली जाते। 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, तो कितीही व्हीआयपी लोकांच्या संपर्कात असला, तो जरी व्हीआयपी असला तरी पोलीस कस्टडीमध्ये तिला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये। जे काय सीसीटीव्ही असेल, म्हणजे जी काही हालचाल होती त्याला कोण भेटायला येतं, कोण काही जर काय तसा प्रकार घडला, जेवणाचे डबे वगैरे पुरवण्याचा प्रकार घडला तर ते सुद्धा आम्हाला मिळावं याची आम्ही मागणी केलेली आहे। आणि आमची पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की असं जर काय कोण करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा। झालं नाही तर खरोखर चांगलं आहे, पण जर काय तसं झालं तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही, हीच आमची इच्छा आहे। तर कोरटकरच्या कोठडीच्या इथले जे सीसीटीव्ही आहेत त्या फुटेजची मागणी केली जाते। पत्र तसं दिलं गेलेलं आहे। व्हीआयपी ट्रीटमेंट कोरटकरला दिली जाऊ नये याच्यासाठी इंद्रजित सावंत आणि हर्षल सुर्वे यांनी पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे। छत्रपतींचा अवमान केल्या प्रकरणामध्ये फरार असलेल्या कोरटकरला अखेर ताब्यात घेण्यात आलं आणि सध्या त्याला कोठडीत ठेवलेलं आहे। 3 दिवसाची कोठडी त्याला सुनावली आहे कोर्टात हजर केल्यानंतर। आणि आता कोठडीतील जे सीसीटीव्ही आहे कोरटकरच्या कोठडीतील त्याचं फुटेज मिळावं यासाठीची मागणी इंद्रजित सावंत, ज्यांना धमकावलं कोरटकरने असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे, आणि हर्षल सुर्वे यांनी केलेली आहे। कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, ही जी सीसीटीव्हीची मागणी करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आता आणखी काय तपशील आहेत? नक्कीच रिद्धी, या संदर्भातली मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। इंद्रजित सावंत यांनी पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे। कोणत्या पद्धतीनं कोरटकर याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये अशी पद्धतीची त्या ठिकाणी म्हणणं देखील मांडण्यात आलेलं आहे। खरं तर या संदर्भातलं म्हणणं जे आहे ते इंद्रजित सावंत यांचे सहकारी असलेले हर्षल सुर्वे यांनी देखील प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये कोरटकर याला नेमकं कोण भेटायला येतं का, त्याला वेगळ्या पद्धतीने डबे पुरवले जातात का जेवणाचे, हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय त्याला कुठल्याही पद्धतीची व्हीआयपी ट्रीटमेंट त्या मागं दिली जाते का, हे जे आहे ते माहिती करण्यासाठी देखील तर ही मागणी केली असल्याची शक्यता आहे। आणि त्याच अनुषंगानं 2 पत्र जी आहे ती वेगवेगळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी दिलेली आहे आणि त्याच संदर्भातली मागणी त्या पत्रांच्या माध्यमातून त्यांनी केली आहे। त्यामुळे निश्चितच आहे त्या नेमक्या घडामोडीनंतर आता या पत्राच्या अनुषंगाने त्यांना सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते मिळतं का हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर।